नमस्कार, मी सोनल होम किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण रक्षाबंधन स्पेशल बेसनची बर्फी बनवणार आहोत। ही बर्फी घरच्या साहित्यामध्ये तयार होते आणि पटकन अशी तयार सुद्धा होते। चला तर मग बघूयात कशी बनवायची ते। इथे मी 2 कप बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 कप मी रवा घेतलेला आहे, 1.5 कप मी साखर घेतलेली आहे आणि 1 कप मी तूप घेतलेलं आहे। गाईचं तूप आहे आणि थोडीशी वेलची पूड घेतलेली आहे। आता इथे मी कढई गरम करायला ठेवली होती, यामध्ये तूप घालून घेतलेलं आहे। तूप जास्त गरम करायचं नाही, नाहीतर बेसन करपलं जातं। आता आपण ह्यामध्ये बेसन घालून घेऊयात। पहिल्यांदा बेसनच भाजून घ्यायचं। बेसन काय होतं, बेसन भाजलं जात नाही। रवा पहिल्यांदा भाजला तर रवा लगेच भाजतो, परंतु बेसन भाजत नाही। त्यामुळे आपण पहिल्यांदा बेसनच भाजून घेणार आहोत। त्यामुळे मी तुपामध्ये बेसन घातलेलं आहे। अर्धी वाटीच मी तूप घातलेलं आहे, त्यामध्ये मी हे बेसन घालून घेतलेलं आहे। राहिलेलं तूप आपण नंतर वापरणार आहोत। छान असं ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं बेसन। त्याला खरपूस असं भाजून घ्यायचं, जोपर्यंत त्याच्यातून तूप आणि पीठ वेगळं होत नाही तोपर्यंत सारखं हलवत राहायचं, नाहीतर पीठ खाली लागतं कढईला आणि करपलं जातं। अशा पद्धतीने आपले बेसन पीठ भाजलेलं आहे, तूप वेगळं झालेलं आहे आणि पीठसुद्धा वेगळं झालेलं आहे। आता ह्यामध्ये मी रवा घालून घेणार आहे। अशा पद्धतीने सारखं हलवत राहायचं, त्याच्यामुळे करपलं जात नाही। आता इथे मी 1 वाटी रवा घालून घेतलेला आहे। शक्यतो रवा नंतरच घालायचा, रवा पटकन भाजला जातो। आता राहिलेलं तूप मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे दोन्ही असं मिक्स करून खरपूस असं भाजून घेऊयात। म्हणजे बर्फीसुद्धा आपली छान लागते आणि मऊसुद्धा आणि सॉफ्टसुद्धा होते बर्फी, त्याच्यामुळे खायलासुद्धा छान लागते। तुम्ही घरीसुद्धा एकदा करून पहा अशी बर्फी। मार्केटसारखीच घरीसुद्धा तयार होते आणि खूप छानसुद्धा लागते। रक्षाबंधनसाठी आपण बाहेरून मिठाई मागवतो, पण काही वेळा घरीसुद्धा आपल्याला मिठाई तयार करता येते। दोन्ही असं भाजून घेऊयात आपण। छान असं खरपूस भाजलेलं आहे। आता ह्यामध्ये मी अर्धी वाटी दूध घालून घेतलेलं आहे। माझ्याकडे खवा नव्हता, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये दूध घालून घेतलेलं आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता, नसेल घातलं नाही घालायचं तरी चालेल, इच्छेनुसार तुम्ही घातलं तरी चालू शकते। बिलकुल ऑप्शनमध्ये आहे हे दूध, घालायचं असेल तर घालू शकता, नाही घातलं तरीसुद्धा चालेल। छान असं मिक्स करून घेऊयात आणि आपलं हे बेसन आणि रवासुद्धा भाजून झालेला आहे। आता आपण हे थंड करून घेणार आहोत आणि इथे मी 1 तारी पाक करून घेणार आहे बर्फीसाठी। आता हे साईडला ठेवून देऊयात थंड करण्यासाठी। आता इथे मी पॅनमध्ये 1.5 वाटी साखर घातलेली आहे आणि 1 वाटी मी पाणी घातलेलं आहे। गॅस मोठाच ठेवायचा साखर जोपर्यंत विरघळत नाही तोपर्यंत, आणि सारखं हलवत राहायचं, नाहीतर साखर खाली चिटकली जाते। आणि आपला पाक तयार करून घेऊयात। गॅस मोठाच ठेवायचा आहे साखर विरघळेपर्यंत। आता इथे मी थोडंसं केशर घातलेलं आहे कलर येण्यासाठी आणि वेलची पूड घालून घेतलेली आहे। पाक तयार झालेला आहे का नाही ते बघूयात। आता इथे अजून आपला पाक तयार झालेला नाही, अजून थोडंसं आपल्याला वेळ लागणार आहे। तोपर्यंत आपण हलवून घेऊयात, नाहीतर करपला जातो पाक। जास्त पुढंसुद्धा जाऊन द्यायचा नाही पाक, नाही तर बर्फीसुद्धा कडक होईल। आपला पाक चांगला झाला तरच बर्फीसुद्धा छान होणार आहे, त्यामुळे पाकाकडे जास्त लक्ष द्यायचं। आपल्याला एकतारीच पाक तयार करायचा आहे। पाक सारखा आपण थंड झालं की बघून घेऊयात चिटकतोय की नाही ते। इथे तर आपला पाक तयार झालेला आहे, माझ्या हाताला चिटकत होता, त्यामुळे आपला पाक तयार झालेला आहे। आता इथे मी थोडंसं खोबऱ्याचा खीस घातलेला आहे, डेसिकेटेड खोबरं आहे हे मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। ते घातल्यामुळे बर्फीला छान असं बाइंडिंग येतं आणि बर्फीसुद्धा छान अशी लागते। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नाही तर नाही घातलं तरी चालेल। आता हे थंड
पीठ थंड झाल्यानंतरच त्याच्यामध्ये खोबऱ्याचा खीस घालून घ्यायचा आहे. गरम असताना घालायचा नाही, नाही तर खोबरंसुद्धा करपलं जातं त्याच्यामध्ये आणि करपट असा वास येतो बर्फीला. आता आपला पाक तयार झालेला आहे. पाक ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये मी पाक घालून घेत आहे आणि हे सर्व असं मिक्स करून घेऊयात. पीठ आपण फोडून घेऊयात सर्व आणि मिक्स करून घेऊयात. अशा पद्धतीने मी गॅस बंदच ठेवलेला आहे. गॅस अजिबात चालू केलेला नाही. हे थंड याच्यामध्येच आपल्याला पाक टाकायचा आहे. गॅस अजिबात चालू करायचा नाही. बर्फीसुद्धा छान तयार होते. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर टाकली तरीसुद्धा चालेल. मी ते 1.5 वाटी साखर वापरलेली आहे. आपल्याला हे थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे. त्यामुळे हे थोडं थंड झाल्यानंतर आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता आपलं हे मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे. अशा पद्धतीने आता हे मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे. प्लेटला थोडंसं मी तूप लावलेलं होतं, कारण हे पीठ खाली चिकटायला नको, त्यामुळे अशा पद्धतीने आपण प्लेटमध्ये पीठ काढून घेतलेलं आहे भाजलेलं आणि सर्व प्लेटला आपण पसरून घेणार आहोत. आता इथे मी सर्व इकडे पसरून घेतलेलं आहे मिश्रण. जास्त पातळसुद्धा करायचं नाही, मिडियमच ठेवायचं. तर यावरती मी कापून घेतलेले बदामाचे काप घालणार आहे. अशा पद्धतीने आपण बदाम घालणार आहेत. तुम्हाला जर काजू पिस्ता आवडत असेल तरीसुद्धा तुम्ही घालू शकता. आणि थोडंसं केशर घातलेलं आहे वरतून. आता हे 1 ते 1.5 तास असंच ठेवून देऊयात. नंतर छान असे वड्या पडतात ह्याच्या. आता हे गरमच असल्यामुळे वड्या पडत नाहीत. अशा पद्धतीने मी वड्या कापून घेतलेल्या आहेत. खूप छान अशी बर्फी तयार झालेली आहे आणि सॉफ्ट देखील झालेली आहे. बघू शकताय तुम्ही किती सॉफ्ट झालेली आहे. मार्केटसारखीच घरीसुद्धा बर्फी तयार होते आणि खूप छान अशी बर्फी टेस्टीसुद्धा लागते. करून पहा एकदा, नक्की तुम्हाला आवडेल.